नमस्कार मंडळी, मनीष ब्लॉग कोकणावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर रात्रीचे 8 वाजलेत आणि आपण जे काल खेकडे आणलेली ना त्याची आज आपण आता रेसिपी बनवणार आहोत. तर आपण दोघेच आहोत, मुंबईवरून आम्ही आलोत, तर घरी कोणच नाही आहे. तर आणि आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आपण रेसिपी टाकणार आहोत, ती पण खेकड्याची. तर ते खेकडे वगैरे कसे साफ करायचे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून दाखवतो आणि खेकड्याची आपण रेसिपी कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवतो ह्या व्हिडिओमधून. तर पुढे कंटिन्यूच राहा. तर मित्रांनो, हे आपल्याला खेकडे भेटलेली काल आपण आणलेली होती. तर आज ते आपल्याला रेसिपी बनवायची आहे. ते साफ कशी करतात ना ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आहे ना, हे त्याचे दात वगैरे आहेत ना ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. आणि हे त्याचं पोट आहे ना ते साफ करून घ्यायचं आपल्याला. तर हे मोठं खेकडं असं नंतर कडक आहे, त्याच्यामुळे आपण ते आंगडा घेतला आहे त्याला हे करण्यासाठी. आता जे खेकडे असतात ना ते भरीव असतात खेकडे, आतमध्ये पूर्ण हे असतात त्याच्यामध्ये मांस. हे बघू शकता पिवलं. तरी आपण असंच ठेवणार आहोत खाण्यासाठी अख्खं. तर ह्याला आपण ना हे करून घ्या. हे बघू शकतो किती मांद आहे त्याच्यामध्ये. आपण ते मांद पण काढून घेणार आहोत. मांद्याच्या नंतर आहे ना बघा, हे जे कालण आहे हे काढून घेऊया आपण. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्याला. सगळं काढून घ्यायचं. त्याच्या आतमध्ये असं काढण्यासाठी जे घाण आहे ते काढून घ्यायचं. हे मांद आहे त्याचं, चरबी येते. चरबी आपण ते खाण्यासाठी वापरणार आहोत. तर हे सर्व करून घेऊयात आपण. कसं वापरतो आपण त्याच्या आतमध्ये चरबी काढून घेऊयात. बघू शकता आंगड्यान किंवा चमचीने तुम्ही काढू शकता. पटावर आपण चरबी काढून घेऊया. काळं घ्यायचं नसतं, त्याची कचरा येतो.
तर मित्रांनो, आपण आता गॅस पेटवून घेतलेली आहे. हे बघा, इथं आपले खेकडे आहेत. आणि हे ना खरी मिक्सरला लावायची होती, पण मिक्सर वगैरे कुठं ठेवलं आहे ना, काही सापडत नाही आहे. त्याच्यामुळे आपण आता ते डायरेक्ट टाकणार आहोत. आणि जास्त काही मटेरियल वगैरे पण नाही आहे. कांदा, कढीपत्ता आणि आपण मसाल्यामध्ये, कारण मेन गोष्ट आपल्याला मिक्सरच नाही सापडत आहे कुठं आहे तो, त्याच्यामुळं आपल्याला ते काय जमणार नाही. तर आपण साधी सिंपल बनवूया रेसिपी. आणि हे मांदा आहे, त्याची चरबी, आपण त्याला मांदा बोलतो. आणि हे झालं ना, आपण पहिलं त्याच्यात तेल घातलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊयात. आणि दोघांसाठी खेकडे बघू शकता किती आहेत. या त्याचा लेग पीस, बिग साईज. कांदा पोलून द्यावा तोपर्यंत. कांदा पोल्यानंतर आपण ना त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात आणि मांदा टाकून घेऊयात. आणि ही जी चरबी आहे ना मित्रांनो, ह्या चरबीने ना आपलं खेकड्याच्या ह्याला ना खूप चव येते. आणि ही चरबी वगैरे तुम्ही अशी कोथिंबीरमध्ये आणि चरबी मिक्स करून मिरचीचा ठेचा बनवून त्याच्या कपचीमध्ये आतमध्ये भरून भाजून खाल्लात ना, खूप छान लागतं खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपण कसं पावसाळ्यात आलो ना, त्याच्यावर आपण आता गॅसवर एमर्जन्सी जेवण बनवतो. आता जर का दिवसाचं एक केलं असतं ना, तर आपण भाजून दाखवलं असतं. तेही बघू शकता तुम्ही. कांदा आणि कढीपत्ता टाकले, आपण कांदा घालतोय, चरबी त्याची त्यात आपण परतून घेऊयात नॉर्मली. चरबीचं एक प्रकार बोलत ना, ते पूर्ण तेलच आहे, त्याचं पण तेल सुटणार आहे. त्याच्यामुळे तेल थोडं कमीच घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मसाला ॲड करूया. बांगड्यांची तरी ग्रेव्ही करायची होती, पण मिक्सरच नाही सापडत. त्याच्यामुळे आपल्याला आता त्या आंगड्या डायरेक्ट अशाच टाकायच्या आपल्याला. किती सुगंध असा वास येतोय. तेल, चरबी, कांदा, कढीपत्ता सर्व मिक्स झालं आहे आणि त्याचा वास वगैरे खूप छान येतोय. त्याच्यामध्ये आपण आता मसाला ॲड करून घेऊयात. ते बघू शकता, आपण त्याच्यामध्ये आता मसाला ॲड केलेला आहे. तिखट आहे तो बरं. तर याला आपण परतून घेऊयात. आणि खेकड्याचीच रेसिपी आपण फर्स्ट टाईम बनवतो आहे. आपल्या चॅनलवर पण आपण रेसिपी वगैरे अजून टाकली नव्हती. ही आपली फर्स्ट टाईम रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात. शकता याच्यामध्ये आपण पाणी घातलं आहे थोडं. आपली ग्रेव्ही ऑलरेडी तयार झाली आहे. त्याच्यामध्ये थोडं कढवून आपण खेकडे टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण खेकडे टाकून घेतलेले आहेत. ते सगळे आंबे वगैरे टाकून घेऊया त्याच्यात. तर सर्व आंगड्या वगैरे टाकलेत आपण. आपल्याला ज्या पद्धतीने करायची होती तशी आपल्याला करायला नाही भेटले, कारण आपला मिक्सर नाही भेटला. त्याच्यामुळे आपला प्लॅन थोडा चेंज झाला. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आहे आंगड्या वगैरे अशाच टाकून दिलेल्या आहेत. मिक्सर नाही भेटल्यामुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूयात आपल्याला जेवढं पाहिजे त्या पद्धतीने. आणि त्याला अर्धा तास त्याला उकळून देऊयात.
तर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी टाकले आहेत म्हणजे. तर आता ते शिजायला ठेवूयात आपण अर्धा तास. तर आपल्या अर्धा तासामध्ये रेसिपी रेडी. आणि नदीचे काळे खेकडे आहेत ना मित्रांनो, खूप छान लागतात, चवदार खेकडे. आणि आताचे खेकडे कशी भरीव असतात. आणि मे जूनमध्ये जे खेकडे भेटतात ना मित्रांनो, ते खेकडे कसे पिल्ल्या वगैरे सोडतात आणि खायला वगैरे त्यांना काय भेटलेलं नसतं, त्याच्यामुळे ती ना एकदम पोकळ खेकडे असतात, खायला वगैरे चवीला लागत नाही. आताचे खेकडे कसे चवदार असतात खेकडे, कारण आता कसं गवत वगैरे रुजलं आहे ना. तर जे आता हे खेकडे आहेत ना चरिंगणाला वर गेलेत. जसं उतराचं नक्षत्र जेव्हा चालू होतं ना, त्यावेळेस ते खाली उतरतात खेकडे. त्यावेळेस ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला मांदाळलेले खेकडे भेटतील, पूर्ण अशी पिवली असे दिसतील खेकडे. खेकड्याच्या याला उकली आलं आहे, तर त्याला आपण थोडं आटवून घेऊयात, नंतर आपला खायला तो रेडी होईल. आणि इकडे आपण भात घातलेला आहे. घरी वगैरे कोण नसला ना की हे सर्व असं घराची वाट लागून जाते. तर आपण 2 दिवसाकरिता आलो आहोत, तर एकदम सिंपल रेसिपी बनवणार आहोत आपण खेकड्याची. तर मित्रांनो बघू शकता, आपला खेकड्याचा रस्सा आहे. साधी सिंपल बनवले आपण, तरी पण बघू शकता मोठी साईज भेटलेली आपल्या खेकडे. आणि ते गरम भात, गरम खेकड्याचा रस्सा. तर आपण पटकन घेऊन खाऊन घेऊयात. असं पटकन असं आपण. तर मी वाढून घेतो रस्सा. गरम तर असणार. घे आंगडे आले तर आल्या बाजूला काढून ठेव, नंतर टाकायचं. एक चांगला बिग साईज मोठे खेकडे ना नंतरच होईल, खायला गरम आहे. हां चालेल. तर फायनली आपलं झालं आहे जाड्या मिठाचा लपडा आहे. तर या मित्रांनो, खायला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. याला खायचं असेल ना मित्रांनो, तर याला तुम्ही फोडून किंवा दाताने पण खाऊ शकता, तोडून. पण जमेल तरच का नाही. ते बघा, हे कॉर्नर आहे ना, ते दाताबिताला जिभेला लागण्याचे किंवा ओठांना लागण्याचे चान्सेस असते. बघा, हे पोच असतं. तर शक्यतो ज्याला नवीन असेल तर त्याने फोडूनच खा. ह्याच्यामध्ये तुम्ही चुकू पण शकता दातांना चावून, नंतर त्याचा चोथा असतो टाकून द्या. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.